तर स्वतः छत्रपती शिवाजी राजांचा आशीर्वाद तुमच्या गावावर या ठिकाणी बरसत आहे असं म्हणलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही. आपण ज्या मुलीनं जे सुंदर सुंदर या ठिकाणी भाषण केलं ते मला खूप आवडलं. मला असं बी वाटत होतं मी जेव्हा बसेल होतो तेव्हा किंवा आता ह्या जर सगळ्याच बोलल्या मग मी बोलू काय आता, है की नाही? म्हणून सरला म्हणलं सर मला बोलून घेऊ द्या. त्यातल्यात मला उद्या कीर्तनाला बी जायचंय, कीर्तन बी करतो मी. आता काही प्रश्न पडला काय काय करतो तू, सगळं करतो मी, है की नाही? तर फारसा वेळ घेणार नाही कारण बऱ्याच मुलींचे भाषण तुम्हाला ऐकायचे. माझं भाषण पुन्हा कधीतरी ऐकता येईल पण या मुलींचे भाषण तुम्हाला या ठिकाणी ऐकायचे. यांनी जी तयारी केली आणि मी गोकुळ दादांना त्यानंतर या स्मारक समितीच्या अध्यक्ष असतील कोषाध्यक्ष असतील सर्वांना विनंती करतो की शेवटच्या मुलीचं भाषण झाल्याशिवाय दादा हा कार्यक्रम थांबू नका. कारण ह्या मुलांनी जी तयारी केली ना, एक वेळेस माझं भाषण नाही झालं तर चालेल पण ह्या मुलांसाठी हा कार्यक्रम शेवटपर्यंत चालू द्या, हे सगळ्यात महत्वाचं. हे चालायला पाहिजे. फारसा वेळ घेत नाही. आता लगेच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे येऊया. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आम्हाला का गरजेचा आहे? छत्रपती शिवाजी राजे आम्ही काय ऐकून घेतले पाहिजे? 450 वर्ष छत्रपती शिवाजी राजांना आज होऊन गेले पण तरी सुद्धा छत्रपती शिवाजी राजांच्या इतिहासाची आजही आम्हाला का गरज आहे? या गोष्टी ज्यावेळेस आपल्याला कळतील त्यावेळेस खरं तर छत्रपती शिवाजी राजे का गरजेचे या गोष्टी आपल्याला या ठिकाणी कळायला सुरुवात होतील. मी एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला. प्रभू श्रीराम ज्यावेळेस लंकेत गेले सीतामाईला आणण्यासाठी त्यावेळेस सेतूचं काम या ठिकाणी सुरू होतं. गोष्ट खूप मोठी आहे पण आता शॉर्टकट मध्ये सांगतो. ज्यावेळेस सेतूचं काम सुरू होतं त्यावेळेस सेतूचं काम करत असताना तुम्हाला सेना ही प्रभू श्री रामासोबत होती आणि आज जर एवढी ताकद असेल तर प्रत्यक्षात ज्यावेळेस प्रभू त्या ठिकाणी असतील त्यावेळेस किती ताकद असते. आणि ज्यावेळेस हे प्रयोग सुरू होता त्यावेळेस खऱ्या अर्थानं राम हे नाव लिहायचं आणि तो दगड पाण्यामध्ये टाकायचा, तो दगड तळवून यायचा. ही सगळी गोष्ट गडबड या ठिकाणी वादळ सेनेची सुरू होती. सीतामैयाला आणायला जायचं होतं पण हे सगळं चालू असताना प्रभू श्री राम कुठेतरी बसून या ठिकाणी ही सगळी गोष्ट बघत होते. प्रभू श्री रामाला वाटले की आपण बसून बसून काय करणार आहे, आपण जर या लोकांना मदत करू लागली